सातारा नगरपालिकेतील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत कामकाजाऐवजी बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्यानंतर याची गंभीर दखल घेऊन नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष डी.जी. बनकर यांनी नगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये जाऊन अचानक पाहणी केली असता काही कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस बाहेर गेल्याचे निदर्शनास आले। यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना पालिकेत बोलून शिस्तभंगाच्या सूचना दिल्या। या अचानक झालेल्या भेटीमुळे नगरपालिकेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। एवढ्या तुमच्या काही कमी का किती बसून होते 22 लाख काय होणार आहे 22 लाख देणार आहे काय किती 14 कोटी किती वसूल झालं अजून 14 कोटी येणार नाही आता किती वसूल केला आहे 2 महिन्यात साधारण आपण 6 कोटी मध्ये राहायला 14 कोटी महिन्यातच जास्त 8 कोटी किती स्टाफ वसुलीचा सगळा वसुलीला 20 लाख आणि 2200 20 लाख 2200 पाहिजे ती परमनंट आपली जी याच्यावरती किती ते धरले का त्यात टेंडरवरती किती टेंडरमध्ये 2च आहे टेंडर नाही टेंडरवरचे 4 आहेत ऑपरेटर कर्मचारी बाकी शिकायला सकाळ 15 किती टोटल स्टाफ आहे तुमचा 42 क्लर्कून शिकाय 42 आणि ऑपरेटर 7 आपल्या वेळेत का जात नाही जातात पण जर ती जाऊन असेल डाऊन झाला असेल तर उशिरा जातात सर्व्हर जर बंद पडला तर उशिरा जातात तुम्ही आणि असं आपलं CFC कोऑर्डिनेशन करायचं आणि जिथं जिथं वसुली केंद्र आहेत आपलं सगळीकडे तिथं ऑनलाईन दाखल्याची व्यवस्था करायची। पण त्याचं कसं होणार एखाद्या जर दवाखान्यातनं माहिती येताना एखाद्या दाखल्यावर एखाद्याचा विषय इथं हँडल करताय मग तिथून विचारला आई 100 जणांची 10 जण दिली 90 जणांना उन्हाताना फिरवणार का तुमचा कसं होणार आपण जेव्हा दाखला नाही कसं होणार ती हुजेत कसं पाहिजे चुकले जर असंच ना म्हणजे तेवढ्या कोणता विषय क्लिअर करता येईल दुरुस्तीला इथे येते तेवढाच विषय आपला पहिला देताना 100 जणांची 10 जणांचाच विषय असेल 90 जण तर तिथल्या तिथं शाहूपुरीतल्या माणसांना उन्हाताना तिथं आहे सदरबारच्या माणसांना उन्हाताना तिथे शाहूनगरकडल्या माणसांना तशीच परिस्थिती विलासपूरच्या माणसांची तीच परिस्थिती आपल्याकडे सुविधा आहेत ना त्याचा उपयोग करून घ्या ना कशासाठी ही लोक सुद्धा कमी होती नाही त्यांना तिकडे देऊ ट्रेडिंगसाठी त्या लोकांच्या असं करा ना एकाच ठिकाणी सगळं सॅच्युरेशन करू नका त्यांच्यावर CFC वाल्यावर तुमच्याकडे 4 जण द्या त्यांच्यावर बसू द्या आणि ज्या त्या भागात तिथल्या लोकांना ट्रेनिंग द्या आणि पुढच्या आठवड्यात गुरुवारपर्यंत चालू करायचं 14 जण होतं तिथं काय काय काम करू तिथं 18 शोधचे येतात शोध पुण्यात आपले शोध आता जुन्या आपलं ट्रेडिंग CRS सगळे आपले परमनंट स्टाफ आहेत. शिक्षा विषय नंबरात म्हणतात किती राहिले
आता 137 प्रमाणे केले आणि 2019-20 पासून पुढची त्यांनी घेतलेली होती बेसिकसाठी त्यांनी थांबून ठेवली तर त्यांना सपोर्टिंग डॉक्युमेंट्सला पाहिजे ज्यांच्याशी काही डिपेंड आले तुम्हाला मदत करतात का नाही करतात लवकर संपून टाकतात आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही. सध्या जुनं रेकॉर्ड आहे आणि खूप वर्षांपूर्वीच आहे नंतर तेवढं रेकॉर्ड किंवा कल्पना मिळत नाही आणि काय ते मिळत नाही खूप जुनं सगळं असतात ना नगरपालिकेत असतात ना तिकडे बऱ्याचपैकी आता सगळ्यांपेक्षा विभाग जरी म्हटलं की नाही तर त्यामध्ये मॅडम रेकॉर्डच काही सापडत नाही. अशी जी काही शेत आहेत ना ती तुम्ही घेऊन या त्यावर आपण वर करतो त्या डिपार्टमेंटशी बोलू. तिकडे का बसलाय हे तिथंच असतेस का हा एवढं कोण असतं तिकडे काय केलं काय परिस्थिती किती स्टाफ आहे तुमच्याकडे परमानंटमध्ये कोण कोण आहे काय काम एकंदरीत जर बघितलं तर जी डिपार्टमेंट आहेत ती बरीचशी लोक वेळेवर आलेली आहेत काही आलेली नाहीत त्यांना आपण त्याप्रमाणे आस्थापना विभागाला आपण कारवाईचं सांगितलेलं आहे आणि रोजची हजेरी पुस्तक तसंच हालचाल रजिस्टर हे त्यांना ठेवायला लावून ती पाहणी करून त्याच्यावर रिपोर्टिंग करायला सांगितलेलं आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.